सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, चैत्र नवरात्रीचा सण अतिशय महत्त्वाचा आपल्या कुलदेवतेसाठी, आपल्या कुलस्वामिनीचा सदैव कृपा आशीर्वाद राहण्यासाठी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये चैत्र नवरात्री कधीपासून आहे, तर या चैत्र नवरात्रीमध्ये रामनवरात्री सुद्धा आहे. तसेच चैत्र नवरात्रीमध्ये विशेष करून कुठलेही उपाय केले जातात, सेवा कुठल्या केल्या जातात, त्या संदर्भातील आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. चैत्र नवरात्रीमध्ये सर्व महत्त्वाची महिलांनी आवर्जून पहा 21 नियम. देशभरामध्ये चैत्र नवरात्र अगदी उत्साहात साजरी केली जाते. नवरात्रीच्या दिवसामध्ये दुर्गा देवीची पूजा, उपवास सुद्धा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार देवीला शक्तीचे स्वरूप मानले जाते. त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये शक्तीच्या 9 रूपांची पूजा देखील केली जाते. या काळात काही सोपे उपाय, प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि घरात सुख, शांती, समृद्धी येते. तर जाणून घेऊया नवरात्रीमध्ये दुर्गा देवी माताला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावे. चैत्र नवरात्र कधी सुरू होते आणि नवरात्री कधी सुरू होते ते आधी तुम्हाला सांगते. चैत्र नवरात्र खरं तर 4 नवरात्र असतात. आपण खरं तर शारदीय नवरात्र साजरी करत असतो. बघा, जेवढी शारदीय नवरात्र महत्त्वाची आहे तेवढी चैत्र नवरात्री सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आता या चैत्र नवरात्रीला काही ठिकाणी घटस्थापना केली जाते, तर काही ठिकाणी फक्त देवीची सेवा केली जाते. तुमच्याकडे जर घटस्थापना करायची असेल तर ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्रीत घटस्थापना करतो त्याच पद्धतीने करू शकता. आता नेमकी चैत्र नवरात्र कधी आहे, तर गुढीपाडव्यापासून 19 मार्च ते 27 मार्च पर्यंत चैत्र नवरात्री आहे. म्हणूनच आपल्याला चैत्र नवरात्र 9 दिवस साजरी करायची असते. पंचांगानुसार 15 मार्च 2026 रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करेल आणि याच्याबरोबर खरमासाची सुरुवात होईल. हा अवधी 14 एप्रिल 2026 पर्यंत असेल. चैत्र नवरात्र या दरम्यान पडत आहे. यामुळे नवरात्रीत मांगलिक कार्य करू नये असे विशेष म्हटले आहे. आता रामनवरात्री ही 19 मार्च ते 26 मार्च पर्यंत असणार आहे. 26 मार्चला रामनवमी आहे. प्रभू रामाची सेवा आपल्या आयुष्यातील खरं तर प्रभू श्रीरामाकडून खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. रामरक्षा ज्यावेळेस आपण पठण करत असतो तेच ही रामरक्षा आपल्यासाठी शस्त्राचे काम करत असते. रामरक्षामध्ये प्रभू श्रीरामांना आपल्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी प्रार्थना करत असतो. म्हणून तुम्हाला 19 मार्च ते 26 मार्च रोज सकाळी एक वेळा रामरक्षा स्तोत्र पठण करायचे आहे. खरमास आणि नवरात्र हा संयोग आध्यात्मिक दृष्टीने विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दरम्यान पूजा, पाठ, जप, तप आणि देवी दुर्गा यांचे नामस्मरण केल्याने पुण्यफळ प्राप्त होते. नवरात्रीच्या या दिवसामध्ये माता दुर्गाची भक्ती, दान, पुण्य, सेवा, मंत्र, जाप आणि दुर्गा सप्तशती पाठ केल्याने खूप शुभ आणि फलदायी मानले जाते. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील मानसिक शांती आणि आध्यात्मिक लाभ विशेष करून प्राप्त होतो असे म्हटले जाते. आता बघूया चैत्र नवरात्रीचे पाळावयाचे काही प्रभावी नियम आणि उपाय. 1. चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या सकाळी पहाटे लवकर उठून घर स्वच्छ. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दरवाजात स्वच्छ करून स्वस्तिक काढावे. तसेच मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचे आणि अशोकाच्या पानांचे तोरण बांधावे. त्यानंतर देवघरासमोर स्वच्छ जागा करून एक लाल कपडा अंथरून किंवा जो दररोज देव घरामध्ये अंथरतो त्याच्यावरती एक स्वस्तिक काढा. तांदळाने काढा किंवा मसुराच्या डाळीने काढा. दोन्हीपैकी कुठल्याही डाळीने काढा. त्यानंतर रोली किंवा अक्षता अर्पण करून माता दुर्गाची मूर्ती तिथे स्थापित करा. त्यानंतर धूप दीप लावावे आणि देवीसमोर लाल फुलांचा हार अर्पण करा किंवा लाल कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल देवीला अर्पण आवर्जून करावे. त्यानंतर चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आवर्जून हा एक उपाय करावा. एक वाटी घेऊन ती पूर्ण तांदळाने भरून घ्यावी. त्यावरती एक कापूर ठेवावा. ही वाटी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती बाहेर उजव्या साईडला ठेवावी. रात्रभर ती तिथेच ठेवावी. सकाळी उठल्यानंतर माता आदिशक्तींची 9 रूपे आहेत त्या 9 रूपांचे स्मरण करून तो कापूर प्रज्वलित करावा. त्यानंतर ती वाटी उचलून बेलाच्या वृक्षाखाली अर्पण करावी. हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. तुमची कुठलीही इच्छा असो नक्की पूर्ण होते. घरातील वाईट बाधा दूर होते. चैत्र नवरात्री ज्या दिवशी प्रारंभ होतो त्या दिवशी लिंबाच्या पानांची माळा लावावी आणि ही माळा नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दरवाजाच्या बाहेर लावावी. आध्यात्मिक शिवपुराणात असे म्हटले आहे की ज्यामुळे घरामध्ये कुठलीही नवीन आजारपण घरामध्ये प्रवेश करत नाही. असलेला आजार घरातून बाहेर निघून जातो. त्यानंतर नवरात्रीमध्ये दररोज देवीचे नामस्मरण आणि प्रार्थना करा. शक्य असल्यास 9 दिवस उपवास किंवा सात्विक आहार घ्यावा.
त्यानंतर चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कुठल्याही एके दिवशी 11 आंब्यांची पाने किंवा थोडासा मध भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अशोक सुंदरीच्या स्थानावरती अर्पण करावे. यामुळे धनसंपदा दौलत सदैव घरामध्ये टिकून राहते. दररोज सकाळी स्नानानंतर देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच देवीजवळ 9 दिवस अखंड दिवा आवर्जून लावावा. असे केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये जर तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर घर बंदिस्त करून कुठेही बाहेर देखील जाऊ नका. त्यानंतर चैत्र नवरात्री देवीला 9 दिवस वेगवेगळ्या फुलांच्या पानांची माळा अर्पण करावी. ती माळा अर्पण करत असताना ओम दुर्ग दुर्गे नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. देवीला घटाला माळ फुल अर्पण करताना त्या घटाची माळ सुईने विणून बनवू नये, तर गाठी बांधून प्रत्येक फुलांची माळ ही बनवावी. त्यानंतर देवीला 7व्या किंवा 8व्या माळीला नारळ अर्पण करावा किंवा तिची खणा नारळाने ओठी भरावी. दररोज देवीसमोर घंटा वाजवावी. तसेच देवीला दररोज गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. रात्री देवीसमोर दररोज कापूर जाळावा. नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशती किंवा ललिता सहस्रनाम याचे पठण अवश्य करावे. दररोज सकाळी संध्याकाळी देवीच्या आरती देखील करावी. नवरात्रीत जर तुम्ही हे व्रत करत असाल आणि हे व्रत करताना पूजा आणि आरती एकाच वेळी पूर्ण करा. खंड पडू देऊ नका किंवा टप्प्याटप्प्याने पूर्ण करू नका. त्यामुळे तुम्ही केलेल्या पूजेचा काही परिणाम होणार नाही. ती पूजा निष्फळ ठरेल. दुर्गा देवीच्या पूजनानंतर आरती न विसरता जरूर करावी. पूजेमध्ये काही जरी त्रुटी राहिल्या असतील तर ते आरतीतून पूर्ण होतात. नवरात्रीच्या काळात दररोज 11 वेळा दुर्गा गायत्री मंत्र आवर्जून जप करावा. तो असा आहे: ओम गिरिजाय विद्महे शिवप्रिये धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात. असा तुम्ही 1 वेळा हा गायत्री मंत्र म्हणू शकता. उपवासाच्या काळात नवरात्रीमध्ये दररोज एक गरजू व्यक्तीला अन्नदान अवश्य करावे. तसेच दररोज गुळ फटाणे किंवा हिरवा चारा गाईला खाऊ घालावा. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये 9 मुलींची पूजा करणार विशेष नियम आहे, पण किमान 3 मुलींची पूजा सुद्धा तुम्ही करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अष्टमीच्या दिवशी कन्या पूजेला खास महत्त्व आहे. या दिवशी 9 मुलींची पूजा केल्यानंतर त्यांना एक भेटवस्तू द्यावी. यामुळे दुर्गा देवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. नवरात्रीत 9 लहान मुलींना देवीचे रूप मानून त्यांना अन्न व भेट द्यावे. यामुळे देवी लक्ष्मी आणि दुर्गेची कृपा कायमस्वरूपी आपल्यावरती राहते. नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना सुहासींना हातात हिरव्या बांगड्या आवर्जून घालून पूजा करावी. तसेच दिवा नेहमी स्वच्छ फ्रेश ताजीतवाने फुले अर्पण करावे. नवरात्रीमध्ये 40 मंत्र दुर्गा सप्तशती वाचन असाल तर वाचताना बोलण्याची किंवा उठण्याची चूक अजिबात करू नये. यामुळे तुमची नकारात्मक शक्ती पाठचे फळ काढून घेत असते. घरात सुख शांती टिकून ठेवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ 9 दिवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावी. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते. नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चामड्याच्या चपला किंवा चामड्याच्या वस्तू वापरू नये. जसे की बेल्ट, पर्स, बॅग, चप्पल, शूज यासारख्या इतर गोष्टी वापरणे शक्यतो टाळावे. नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या महिलांनी 9 दिवस लिंबू तोडू नये किंवा लिंबू कापूही नये. नवरात्रीत बूट चप्पल घालून पूजा स्थळी जाऊ नये. तसेच घरामध्ये झाडू उभा ठेवू नये. नवरात्रीच्या उपवासात 9 दिवस अन्नामध्ये धान्य किंवा मिठाचे सेवन अजिबात करू नये. याशिवाय तुम्ही सेंद व मिठाचा वापर करू शकता. विष्णू पुराणानुसार नवरात्रीच्या व्रतामध्ये दिवसा झोपण्याची गरज आहे. त्यामुळे घरामध्ये आळस वातावरण निर्माण होते. नवरात्रीमध्ये कोणत्याही महिलेचा अनादर करू नये. मग ती आई असो, बहीण असो, पत्नी किंवा इतर कोणतीही महिला असो. सर्व स्त्रियांनी आदराने वागावे आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दाचा वापर करू नये. तसेच या काळात काळ्या रंगाचे कपडे देखील घालू नये. नवरात्रीमध्ये केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे. यावेळी कांदा, लसूण, मांसाहार, मद्य, जंक फूड असे तामसिक पदार्थाचे सेवन शक्यतो टाळावे. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देवी दुर्गेला लवंगांची माळ देखील तुम्ही अर्पण करू शकता. तर ती लवंगांची 11 लवंगांची अशी तयार करून ती अर्पण करावी. नवरात्रीच्या 5व्या माळीला तुम्ही देवीची साडी, चोळी, अलंकार अर्पण करून ओटी भरू शकता. तर ओटी भरायची कशी नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरावी ते हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब करून शारदीय नवरात्री दिवशी कशी ओटी भरली जाते ते आपल्या चॅनलवरती आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम कुलदेवताय नमः हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.